जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी। आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा। चला तर वळूया पुढील बातमीकडे। नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील खडकीभाटा येथील सिप्रा इंग्लिश मीडियम स्कूलने अल्पावधीतच शैक्षणिक, सांस्कृतिक व विविध उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी करत आपला ठसा उमटवला आहे। या शाळेतील विद्यार्थिनी संजीवनी अनिल जाधव हिने जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत घवघवीत यश संपादन करत शाळेसह तालुक्याचा मान उंचावला आहे। 13 डिसेंबर 2025 रोजी हिमायतनगर येथील हुतात्मा जयवंतराव पाटील केंद्रावर झालेल्या परीक्षेत संजीवनीने 93% 75 पॉइंट गुण मिळवत नवोदयसाठी पात्रता मिळवली। तिच्या या यशामुळे शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे। याच शाळेतील इतर विद्यार्थ्यांनीही चांगली कामगिरी करत यशाची परंपरा कायम राखली आहे। या पार्श्वभूमीवर शाळेचे संचालक दिलीप राठोड, मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला। आपल्या यशाबद्दल बोलताना संजीवनी जाधव म्हणाली, शाळेतील शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि संचालकांचे प्रोत्साहन यामुळेच मला हे यश मिळवता आले। यावेळी संचालक दिलीप राठोड यांनी सांगितले की ग्रामीण व गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देत त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम बनवणे हे आमचे ध्येय आहे। मुख्याध्यापकांनीही सांगितले की गेल्या 3 वर्षांपासून विद्यार्थ्यांकडून नियोजनबद्ध पद्धतीने स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जात आहे। त्याचाच परिणाम म्हणून ग्रामीण भागातून नवोदय परीक्षेत असे यश मिळत आहे। या यशामुळे सायप्रस इंग्लिश मीडियम स्कूलचे नाव पुन्हा एकदा तालुक्यात अग्रस्थानी झळकले आहे। अनिल जाधव, इयत्ता 5वी, सायप्रस इंग्लिश मीडियम स्कूल। गेल्या 3 वर्षापासून इथं शिकतोय आणि डायरेक्टर सर, प्रिन्सिपल ते सगळे टीम मला मार्गदर्शन केले आणि त्याच्यामुळे 93.75% मला प्राप्त झाले। त्याची नवोदय विद्यालयामध्ये पात्र झाले। यासाठी सायप्रस इंग्लिश मीडियम स्कूल जे आहे या शाळेमध्ये सर्व ग्रामीण भागातील जी मुलं आहेत ती शिकतात आणि आपल्या शाळेचं वैशिष्ट्य आहे की आमच्याकडे शेतकरी, शेतमजूर, त्याच्यानंतर बिल्डिंग कामगार असतील, हमाल असतील, यांची मुलं मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि इथला जे स्टाफ आहे डेडिकेटेड स्टाफ आहे आणि विशेष म्हणजे ग्रामीण भागातल्या मुलांचं आमचं एकच ध्येय होतं की पाया मजबूत करणं। आमच्याकडे 5वीपर्यंत शाळा आहे, प्री प्रायमरी आणि प्रायमरी। आमचं एकच ध्येय आहे की मुलांचं जे एज्युकेशन आहे, खालचं जे एज्युकेशन आपण म्हणतो, त्यांचा पाया मजबूत करणं आणि त्यानंतर ही जी काही मुलं आहेत मग नवोदयला जातील, त्याच्यानंतर पुढे जाऊन ही जी काही मुलं आहेत स्कॉलरशिपला बसतील, नीट करतील, जेईई करतील, या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न चालू आहे। मी दिनेश राठोड HM आणि विशेषतः म्हणजे मी टीचिंगमध्ये मॅथ शिकवतोय आणि विशेषतः जेव्हा नवोदय विद्यालय आम्ही इथं प्रवेश पात्र परीक्षा घेतोय त्याच्यामध्ये आम्ही जवळपास 3 वर्षापासून आम्ही नवोदयची तयारी करून घेतोय आणि त्या नवोदयच्या तयारीमध्ये 3 वर्षापासून आमचे विद्यार्थी आम्ही बसवतोय आणि त्या 3 वर्षामधून आता हा जो वर्ष आहे त्या वर्षीमध्ये आम्ही जवळपास 10 विद्यार्थी या नवोदय परीक्षेला बसवलं होतं आणि त्यापैकी एक विद्यार्थिनी संजीवनी अनिल जाधव नावाची विद्यार्थिनी आपल्या या ग्रामीण भागामध्ये आपली शाळा येत आहे आणि शहरामध्ये जवळपास खूप इंग्लिश मीडियम शाळा आहेत आणि त्या इंग्लिश मीडियम शाळेमध्ये एकमेव आपली अशी विद्यार्थिनी आहे की ती नवोदयास पात्र झालेली आहे आणि आम्हाला असं गर्व म्हणून त्याला सांगायचं आहे की आम्ही जी मेहनत केली होती, आता आमची एक शेहनाज मॅडम म्हणून आम्हाला सपोर्ट करते आणि मी सुद्धा एक त्यांना मॅथ आणि रिझनिंग शिकवतोय आणि त्यामुळे आम्हाला दोघांचं यश यावर्षी आम्हाला मिळालेलं आहे आणि इथून सुद्धा पुढे आम्ही हे यश करण्यासाठी आम्ही तत्पर राहूत आणि हे यश आम्हाला योगायोग मिळालं नाही। आम्ही 2-4 वर्षापासून सतत मेहनत करतोय आणि मेहनतीचं फळ आम्हाला यावर्षी मिळालेलं आहे। आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी। सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।